तिरंगा इंग्लिश स्कूलमध्ये पार पडला कर्तबगारांचा सन्मान सोहळा। तिरंगा एज्युकेशन सोसायटी संचलित तिरंगा इंग्लिश स्कूल व राजेश स्वामी अभ्यासिकेच्या प्रांगणात आज सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री भरणे साहेब पोलीस उपनिरीक्षक वाई, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अंजारी साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग वाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। रोहित आर पाटील यांचा सत्कार श्री अंजारी सरांच्या हस्ते तसेच श्री प्रशांत शिंगटे यांचा सत्कार श्री भरणे साहेबांच्या हस्ते करण्यात आला। तसेच सातारा जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ युवक अध्यक्ष श्री जितेंद्र गायकवाड यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, व सचिव जयवंत पवार, आवाक प्रिन्सिपल सौ वनिता पवार, मुख्याध्यापिका सौ वैशाली कुंभार, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। तसेच मुलीं प्रेस क्लबचे पत्रकार राहुल तांबोळी व श्री जयवंत पिसाळ सर उपस्थित होते। सौ विजया पवार यांनी सूत्रसंचालन केले व राहुल तांबोळी यांनी आभार मानले। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री विलास दरेकर, पाचवड तालुका वाई। झाली म्हणे। आजच्या या सत्कार व स्वागत समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय श्री गोंजारी साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता वाई, शेतकऱ्यांनी केला असे प्रशांत शिंगटे सर, या दोघांनाही खऱ्या अर्थानं आम्हा सर्व मित्र परिवाराने अशी वेगळी संधी समजा की मी आय एम प्रिपेअर फॉर दिस, मी झालेलंच आहे आणि मग मला काय करायला लागेल? मी तहसीलदार झाला असताना मला जर सांगितलं की हे गाव तुमच्या तालुक्यात आहे का, तर मला जर नाही सांगता आलं तर मला काय उपयोग नाही। म्हणजे मला काय गोष्टी डिसिजन घ्यायची तर तुम्ही स्वतः प्रिपेअर झाला पाहिजे त्या गोष्टीसाठी। असं
संदीप रावसाहेब पाटील. मी मुळीच तालुका वाई जिल्हा सातारा इथून आलो. माझं शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, तर मी डिप्लोमा केला सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यानंतर मी कर्मवीर वॉरा पाटील अभियांत्रिकी कॉलेज सातारा तिथे डिग्री केली सिव्हिल. त्यानंतर मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन त्याचं प्रिपरेशन करत होतो. 4-5 वर्षाच्या प्रिपरेशननंतर आत्ता सध्या एक सरळ सेवामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये माझा अभियंता पदावरती निवड झालेली आहे. फक्त ह्या माध्यमातून ह्या परीक्षेतून जे काही मी शिकलो, ज्या प्रवासामध्ये जे काही मी अनुभवलं, त्यामध्ये एकच सांगू शकतो की जर यश मिळवायचं असेल त्याच्यासाठी जर तुम्हाला काय गरजेचं आहे ह्या गोष्टी आहेत, तर त्यातली पहिली आणि शेवटची गोष्ट एकच, ते म्हणजे अभ्यासातील सातत्य. जोपर्यंत यादीमध्ये नाव येत नाही तोपर्यंत अभ्यास सोडू नका, यादीमध्ये नाव हमखास येणार. एवढंच सांगेन. यापुढेही मला UPSCच्या परीक्षा द्यायच्या अजून माझे त्याच्यामध्ये अटेम्प्ट शिल्लक आहेत, तर ते अटेम्प्ट देऊन मी अजून वरच्या पदावर जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ते करत राहील. तुम्हाला सर्वांना सोसायटीच्या अंडर तिरंगा इंग्लिश स्कूल हे कार्यरत आहे. गेले 24 वर्ष या शाळेमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. या शाळेमधून जे विद्यार्थी शिकून गेलेले आहेत ते मोठे अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव लिहिलं. तिरंगा इंग्लिश स्कूल या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदररित्या स्टडी सेंटर स्पेशली MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं आहे. त्यातूनही आता 6 विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर यश संपादन केलेलं आहे. त्यानुसारच आज या ठिकाणी तिरंगा इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोटिवेशन आणि मिळावे यासाठी एक अतिशय चांगला सत्कार समारंभ केला होता. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 15व्या रँकवर आलेल्या विद्यार्थ्याचे आज इथे खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीने सत्कार व तसेच त्याच्या आईवडिलांचाही सत्कार घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना फक्त MPSC UPSC मधूनच अभ्यास करूनच पुढे जाता येईल असं न भासवता शेतीमधून सुद्धा विद्यार्थी फार पुढे जाऊ शकतात. BSc ॲग्रीमधून पूर्ण सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिक मिळवलेले मिस्टर प्रशांत शिंदे साहेब यांचाही या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने सत्कार घेतला व मुलांना या गोष्टीचे ज्ञान करून दिले की फक्त अभ्यासच नव्हे तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा, शेती या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय चांगले उत्कृष्ट कार्य करून पुढे जाऊ शकता. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना चांगले मोटिवेशन मिळाले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगले मार्गदर्शनही मिळाले. ठीक आहे, असू द्या. तिरंगा इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून गेली 10 ते 15 वर्ष या शाळेमध्ये काम करत आहे आणि या शाळेच्या माध्यमातून खूप सारे विद्यार्थी आमचे स्टेट आणि राष्ट्रीय पातळीवरती गेलेले आहेत. लॉकडाऊनच्या आधीसुद्धा खूप विद्यार्थी आमचे वेगवेगळ्या स्टेटमध्ये जाऊन इव्हन बाहेर देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा चांगल्या रीतीने कामगिरी केली आहे मुलांनी. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही शालेय स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय आपल्या शाळेतील जवळपास 4 ते 5 विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत घेऊन आले. मग त्याच्या आधी आमचे माजी विद्यार्थी आहेत ते आता नॅशनल आणि इंटरनॅशनल सुद्धा खेळत आहेत. आमचे जे काही संस्थापक आहेत जयवंतराव पवार किंवा आमचे प्रिन्सिपल आहेत ते स्थापनेपर्यंत स्पोर्ट्ससाठी खूप चांगल्या रीतीने आम्हाला सपोर्ट करत आहेत. गेली 15 वर्षे जे आमचं काम आहे स्पोर्ट्सचं ते या सर्वांच्या सहकार्यामुळे खूप चांगल्या रीतीने चालू आहे. आणि इथून पुढे सुद्धा आता पुढच्या वर्षीचं स्पोर्ट्सचं नियोजन आत्तापासून तुम्हाला करायचं कुठल्या वर्षी सांगत असतो की पुढच्या वर्षीच्या टीम्स असतील त्या आम्ही याच वर्षी तयार करतो आणि मग पुढच्या वर्षीचं वेगळं नियोजन करून काम सुरू करतो. त्यासाठी शाळेचा खूप मला चांगला सपोर्ट असतो. त्यामुळे विद्यार्थी फक्त शाळेतच नाही किंवा एज्युकेशनमध्येच नाही तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपल्या शाळेतून खूप चांगले विद्यार्थी तयार होतात. बोला. ड्रॉईंगच्या माध्यमातून आपण तिरंगा इंग्लिश स्कूलमध्ये अतिशय उपक्रम वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो. त्यात आपल्या इलेमेंटरी आणि इंटरमिडिएट अशी मोठी स्पर्धा असते. त्या स्पर्धेत आपले विद्यार्थ्यांनी खूप उज्ज्वल यश प्राप्त केले. 32 विद्यार्थी मागच्या वर्षी आपले A ग्रेडमध्ये लागले होते व त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ड्रॉईंग या विषयात काम करतात आणि अजूनही विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत.
ठीक.